we will already studied some topic and the remaining topics are being now started. See here, taking into consideration the nature and scope of disaster. साधारणपणे ज्या आपत्ती येतात त्या आपत्तीचं स्वरूप काय असतं? Then only 3 aspects of disasters are important for common citizen. जे काही सामान्य नागरिक असतात त्या सामान्य नागरिकांसाठी 3 महत्वाच्या फेज असतात. तर यामध्ये आपल्याला जी पहिली फेज आस्पेक्ट नुसार पाहिजे ती पहिली फेज आहे फेज ऑफ इमर्जन्सी, दुसरी फेज आहे ट्रान्झिशनल फेज आणि तिसरी जी फेज आहे ती आहे रिकन्स्ट्रक्शन phase. We are going to study and explain in detail there are 3 phases of disaster management. यापैकी पहिली फेज जी आहे ज्यामध्ये आपल्याला पाहिजे फेज ऑफ इमर्जन्सी. पाठीमागच्या लेक्चर मध्ये याला सुद्धा मी थोड्याफार प्रमाणात एक्सप्लेन केलेलं आहे. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फेज इज मॅक्सिमम लाईव्स कॅन बी सेव्ड बाय क्विक ऍक्शन. कुठल्याही परिस्थितीचा विचार करून आपल्याला जेव्हा आपत्ती येते तेव्हा जास्तीत जास्त जीव वाचवणं हे या फेज मध्ये महत्वाचं आहे. ड्यूरिंग दिस फेज ओनली व्हेरियस ऍक्शन्स लाईक सर्च ऑपरेशन, रेस्क्यू ऑपरेशन, या ठिकाणी शोध मोहीम राबवणं, लोकांना, प्राण्यांना किंवा जेवढं आपल्याला वाचवता येईल मनुष्य, प्राणी, संपत्ती ती सुरक्षित स्थळी नेऊन ठेवणं. त्याचबरोबर मेडिकल असिस्टन्स, वैद्यकीय सेवा पुरवणं, प्राथमिक उपचार देणं, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस. ज्या काही कम्युनिकेशन सर्व्हिसेस आहेत मग ज्यामध्ये फोन सेवा असेल, त्यानंतर वाहतूक सेवा असेल, त्याचबरोबर अन्न सेवा असेल, पाणी पुरवठा असेल, कम्युनिकेशन सर्व्हिसेस मध्ये येणाऱ्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत ज्यामध्ये वाहतूक सेवा असेल, फोन सेवा असेल, थोडक्यात दूरसंचार सेवा पूर्ववत करणे. तिसरा महत्वाचा आहे की रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरियाज. जो काही प्रदेश एखाद्या आपत्तीने ग्रस्त झालेला आहे अशा अफेक्टेड एरियाज मध्ये जे राहणारी लोक आहेत त्यांना अलर्ट करून, सावध करून सुरक्षित स्थळी हलवणं. दॅट इज इन दिस फेज. ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर्स कॅन बी एस्टिमेटेड in this phase only. And second phase, transitional phase. Rehabilitation work is started in this phase. Rehabilitate करणं या दुसऱ्या फेज मध्ये महत्वाचं असतं. After the subsidence of any type of disasters, it includes clearing of debris, restoring water supply, त्यानंतर repairing roads, so that will help bring normalcy in the public life. जेव्हा आपत्ती येते त्यावेळेस आपत्तीच्या काळामध्ये ऑल दी लाईफ्स, ह्युमन लाईफ्स आर डिस्टर्बन्स. पूर्ण मानव आणि मानवाचं जीवनमान हे कोलमडलेलं असतं. त्यामुळे त्यांना पूर्ववत करणं यासाठी त्यांचं जीवनमान हे नॉर्मल कंडिशन मध्ये कसं येईल यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी पूर्ववत करणं अपेक्षित आहे. रिहॅबिलिटेशन ऑफ द विक्टिम इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर दिस फेज. जनरली different institutions offers monetary other type of help such peoples. शासन आणि शासनासोबत गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, आम आदमी, सर्वसामान्य लोक हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मदत करतात. जसं देर इज कलेक्शन ऑफ मनी, लोकांकडनं पैसे जमा करणं, मदतीसाठी निधी जमा करणं, अन्न जमा करणं, त्याचबरोबर वस्त्र असतील, त्यांचा संसार उभा करण्यासाठी लागणारी भांडी असतील, घरं बांधून देण्यासाठीची लागणारी लँड असेल, या सगळ्या गोष्टी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. इट हेल्प्स टू सूथ द मेंटल ट्रेस अँड अर्लियस्ट इन दिस विक्टिम्स द ऑफर्ड विथ द देर इज परमनंट मीन्स अर्निंग लाईव्हलीहूड. आपत्तीग्रस्त लोकांना भविष्यामध्ये जगण्यासाठी कायमस्वरूपी उत्पादनाचं साधन, सोर्स उपलब्ध करून देणं, मानसिकरित्या त्यांचं झालेलं जे खच्चीकरण आहे किंवा त्यांचा खचलेला जो आत्मविश्वास आहे तो वाढवणं. जसं आपण पाहू शकतो की आपत्तीमध्ये खचलेली माणसं यांना धीर देणं खूप महत्वाचं असतं. जसं आपण नेहमीच ऐकतो आहोत की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, बरोबर.
आणि फक्त पाठीवरती हात फिरवा. जर आपण पाठीवरती हात फिरवला, एखाद्याला आपण आधार दिला, तरी सुद्धा त्याचा संसार उभा राहू शकतो, त्याला मनोबल त्याचं वाढू शकतं. या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. दिस टू हॅबिलिटेशन्स. आणि तिसरी जी फेज आहे, त्या तिसऱ्या फेज मध्ये आपल्याला पाहिजे रिकन्स्ट्रक्शन फेज. तिसरी फेज सुद्धा महत्वाची. रिकन्स्ट्रक्शन फेज मध्ये दिस हायली कॉम्प्लिकेटेड फेज, ही जी प्रक्रिया आहे ती थोडी गुंतागुंतीची आहे. दिस फेज बिगिन्स द ट्रान्झिशनल फेज. पीपल रिकन्स्ट्रक्टेड देअर बिल्डिंग्स अँड फॅसिलिटीज लाईक द रोड्स अँड वॉटर सप्लाय. साधारणपणे पूरग्रस्त परिस्थितीमध्ये किंवा आपत्तीच्या काळामध्ये ज्या लोकांची घरं उद्ध्वस्त झालेत, गावाकडे जाणारे रस्ते उद्ध्वस्त झालेत, ब्रिज कोसळलेत, ज्यांचं सामान वाहून गेले, ज्यांचं डॉक्युमेंटेशन नष्ट झालंय, अशा लोकांचं जीवनमान पूर्ववत करण्यासाठी त्यांना घर बांधून देणं म्हणजे शासनाला मोठा बजेट टाकावं लागेल. रस्ते तयार करायचे म्हणजे निधी उपलब्ध करून द्यावा लागेल. रस्ते तयार करणं, वॉटर सप्लाय सिस्टीम दुरुस्त करणं, त्यात रिस्टोर्ड फार्मिंग प्रॅक्टिसेस आर रिस्टार्टेड. पुरामुळे किंवा आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं झालेलं नुकसान भरून काढणं, त्यांना पूर्ववत अवजार उपलब्ध करून देणं, खत असेल, बियाणं असेल, त्यांच्या पाण्यामध्ये बुजलेल्या विहिरी असतील, त्यांचं वाहून गेलेलं शेत असेल, खरडलेली जमीन असेल, ती दुरुस्त करून त्याला पुन्हा शेती नव्याने कशी करता येईल यासाठी मदत करणे. हाऊ एव्हर इट टेक्स लॉंग टाइम फॉर रिकन्स्ट्रक्शन्स. आपल्याला माहित आहे मित्रांनो, जेव्हा पूर परिस्थिती येते तेव्हा शासनाकडनं सर्व लोकांच्या झालेल्या नुकसान भरपाईची काय केली जाते, शासनाकडनं दखल घेतली जाते. बरोबर, त्याचा पाठपुरावा केला जातो, त्याचे पंचनामे केले जातात. परंतु नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचं खरं झालेलं नुकसान तपासणं, त्यातल्या कायदेशीर बाबी पडताळणं, त्याला प्रॉपर मदत मिळते की नाही हे पाहणं आणि ती मदत गरजवंत शेतकऱ्याला मिळणं, या गोष्टी खूप गुंतागुंतीच्या असतात. आणि म्हणून जी तिसरी फेज आहे रिकन्स्ट्रक्शन फेज, दिस फेज इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लिकेटेड फेज. म्हणून हिला गुंतागुंतीची प्रक्रिया म्हणतात. बऱ्याच वेळा असं होतं की नुकसान झालेले शेतकरी वेगळे असतात, घरदार वाहून गेलेले वेगळे असतात आणि भलतेच त्याचा फायदा घेतात. आणि म्हणून या गोष्टी तपासणं यासाठी शासनाला वेळ लागतो. प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स मेनी नॅचरल डिझास्टर्स. पृथ्वी आणि पृथ्वीवर होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना, आपत्ती, आपल्याला माहित आहे की पृथ्वीवर भूकंप होतात, सुनामी येतात, फ्लड येतात, सिच्युएशन होते, वादळ येतात, सायक्लोन्स, रोड ऍक्सिडेंट्स आहेत, त्यानंतर प्लेन क्रॅशिंग्स आहेत. अनेक प्रकारच्या एक ना अनेक घटना पृथ्वीवर ह्या सातत्याने घडतात. लिसनिंग टू द डिस्क्रिप्शन्स ऑफ दोज डिझास्टर्स ब्रिंग नंबर्स नेस ऑफ द माइंड्स. मोस्ट ऑफ द डिझास्टर अँड रिलेटेड there is unprecedented situations have been occurred in Asian continents and regions of Pacific Ocean. आपल्याला माहित असेल की पॅसिफिक महासागर असेल किंवा एशियन कॉन्टिनेंट असेल, आशिया खंड असेल, यामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा आपत्तीज आहेत, या आपत्ती कधीही ठरवून येत नाहीत. आपण पाहिलं असेल की माळींसारखं गाव हे डोंगराच्या कुशीमध्ये अचानक गडप झालं. बरोबर, कोकणासारखा सुंदर असा एकदम नयनरम्य असा पर्यटनाचा प्रदेश मुंबईच्या अरबी समुद्राच्या वादळाच्या तडाख्यामुळे जवळपास नष्ट झाला. किंवा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील खिलारीला झालेला भूकंप असेल, रात्रीमध्ये गाव होत्याचं नव्हतं झालं. गुजरातला झालेला भूकंप असेल, जेवढी या वादळाची, भूकंपाची किंवा आपत्तीची तीव्रता अधिक असते, तेवढं यामधून होणारं नुकसान, मनुष्यहानी, प्राणीहानी ही आपल्याला अधिक पाहायला मिळते. आणि म्हणून लॉस ऑफ द लाईफ अँड प्लॅनेट अर्थ हॅज बीन ऑकर्ड. बऱ्याच वेळा पृथ्वी आणि पृथ्वी सारख्या मोठ्या ग्रहावर प्राण्यांची हानी, वनस्पतींचं नुकसान, जंगलांचं नुकसान हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. ड्यू टू सच डिझास्टर जनरली सच कंडिशन्स ऑफ नॅचरल इम्बॅलन्स हॅव बीन अरायझन. जेव्हा जेव्हा आपत्ती होते तेव्हा तेव्हा काय होतं, निसर्गाचं संतुलन बिघडतं. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे सातत्याने पाऊस पडतोय, पावसाळाही संपला तरी पाऊस पडतोय, वातावरण ढगाळच आहे.
अधूनमधून पाऊस पडतोय. ज्या सतत होणाऱ्या पावसामुळे किंवा ओव्हररेनमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. राहिलं सायलं ते पण नुकसान होतंय. त्यामुळे जे ऋतू असतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, या ऋतूंमध्ये सातत्य टिकून न राहता त्याच्यामध्ये चेंजेस होतात. क्लायमॅटिकल चेंजेस आहेत, ज्यामुळे निसर्गाचं संतुलन बिघडतंय ड्यू टू द ग्रीड इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ ह्युमन बीइंग. आणि याचाच परिणाम हा मानवाच्या प्रगतीवरती होतोय. त्याचा आर्थिक कणा बळकट होण्याच्या ऐवजी तो काय होतोय, कमकुवत होतोय. कारण आलेलं पीक, त्याचं काय, हाताशी आलेलं पीक नष्ट होतंय. आणि ज्यामुळे आपल्याकडे पाहू शकतो की आपत्तीच्या कालखंडानंतर शेतकरी आत्महत्या असेल, शेतकरी आंदोलनं असतील, यासारखे असंख्य प्रश्न आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत, देर इज ऑल्सो द नाउ रियालिटी ओल्ड प्रॉब्लेम सेव्हरल इयर्स हाव बिकम द फायसेस. एक्झाम्पल, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. आपत्ती बरोबर देश, राज्य, जगामध्ये असलेले असंख्य देश यांचा महत्वाचा प्रश्न हा सुद्धा आहे की इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. जगाची, देशाची, राज्याची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर लोकांच्या वाढत्या गरजा. नाउ इट्स इन्क्रीजिंग द नीड्स, एमर्जिंग प्रॉब्लेम्स आउट आर नाउ द एक्स्ट्रीम एंड्स. आपण पाहू शकतो की कस्टमर अनेक आहेत, कस्टमरची संख्या वाढते आणि त्यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कमी प्रमाणात उत्पादित होतात. आणि म्हणून कुठेतरी आपापल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मनुष्य असेल, प्राणी असतील, पक्षी असतील, सर्व सजीव असतील, यांच्यामध्ये ग्रेट कॉम्पिटिशन असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि स्पर्धा पाहायला मिळते. नाउ सच डिझास्टर्स हॅव बीन इन्क्रीज आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड. याच प्रक्रियेतून किंवा याच प्रकारच्या वाढत्या गरजेतून किंवा ताणतणावातून आपल्याला दुसरं महायुद्ध झाल्याचं पाहायला मिळतं. कंडिशन्स ऑफ इन्स्टॅबिलिटी अराइज इन टू द कंट्री ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक द इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. दुसरा एक महत्वाचं रिझन आहे मित्रांनो याच्यामध्ये की वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येनंतर देशामध्ये असणारी विषमता. ही कुठल्या प्रकारची विषमता आहे तर इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, आर्थिक स्थैर्य. आज आपण पाहिलं की भारताकडे प्रचंड पैसा आहे, भारत हा अतिशय सुजलाम सुफलाम देश आहे, पण भारतामध्ये प्रत्येक नागरिकाकडे सारखे पैसे आहेत का, सारखी घरं आहेत का, सारखी संपत्ती आहे का, नाही. याला आपण म्हणतो इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी. याचा अर्थ भारतामध्ये आर्थिक स्थैर्य हे सगळ्या लोकांकडे सारखं नाही. भारताची इकॉनॉमी काहीच लोकांकडे आहे, प्रचंड पैसा त्यांच्याकडेच आहे, आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर प्रचंड गरिबी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणून इकॉनॉमिकल इनइक्वॅलिटी हे सुद्धा देशामध्ये आपत्तीचं कारण असू शकतं. त्यानंतर रेशियल अँड रिलिजियस डिफरन्सेस, धार्मिक असमानता. धार्मिक असमानता कारण आपण पाहू शकतो की भारत हा बहुधर्मीय देश आहे, यांच्यामध्ये असणारी विषमता. कारण आपण पाहू शकतो की यांच्यामध्ये जर समानता असेल, सगळे लोक सारखे असतील, विचारधारा सारखी असेल, तर प्रत्येकाच्या विचारधारेमुळे देशामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट जसं आपण पाहू शकतो की आपल्याकडे जातीय दंगली बऱ्याच वेळा पाहायला मिळतात, बरोबर, धर्मांचं भांडण आपल्याकडे बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. तर याची कारणच हे आहेत की रेशियल अँड रिलिजियस डिफरन्सेस. त्याचबरोबर इन्सिडन्सेस लाईक द टेरोरिझम, आतंकवाद, बरोबर, होणारा आतंकवाद. काही लोक आणि त्यांच्या मनामध्ये असणारी सल की आपल्याला स्वातंत्र्य नाहीये, आपण स्वातंत्र्य असून सुद्धा पारतंत्र्यात असल्यासारखे आहोत. मग ते मिळवण्यासाठी ते एक ना अनेक प्रकारचे कारनामे करतात, जसं की टेरोरिझम, आतंकवाद हा एक त्यातला प्रकार आहे, बरोबर. नाऊ त्यानंतर देर इज अ अबडक्शन, सोशल डिफरन्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घटना असतात, जसं आपण पाहू शकतो की युद्ध असेल किंवा दंगली असतील. सोशल डिफरन्सेस हॅव बीन रुटीन नाऊ. आणि समाज आणि समाज व्यवस्थेमध्ये असलेला फरक हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीचं कारण असतं. नाऊ प्रोडक्शन अँड यूज ऑफ हार्मफुल केमिकल्स. त्याचबरोबर
प्रोडक्शन अँड यूज ऑफ हार्मफुल केमिकल इज अंडर बॅन इन डेव्हलप कंट्रीज. जे काही विकसित देश आहेत या देशामध्ये उत्पादित होणारं रसायन, बॅन असलेले रसायन, बॅन याचा अर्थ ज्या रसायनांना देशामध्ये खुलेआम वापरण्याची परमिशन नाही, गुपचूप तर नाहीच नाही पण खुलेआम सुद्धा नाही. जसं की ज्या रसायनांमुळे किंवा अंमली पदार्थांमुळे देशातील तरुण असेल किंवा सिटिझन्स असतील हे वाम मार्गाला लागण्याची शक्यता असते, त्यांना व्यसन लागण्याची शक्यता असते, अशा प्रकारचे हार्मफुल केमिकल्स हे सुद्धा बॅन आहेत. बट हाऊ एव्हर प्रोडक्शन ऑफ आयदर सम ऑर केमिकल्स विच कॅन बी वाईप आउट ह्युमन रेस इज द कॉमन इन डेव्हलपिंग अँड पुअर कंट्रीज. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की जे काही गरीब देश आहेत, जे देश विकसनशील आहेत किंवा जे विकासाच्या मार्गावरती आहेत, अशा देशांमध्ये प्रोडक्शन ऑफ आयदर सेम ऑफ दोज केमिकल्स विच कॅन वाईप आउट ह्युमन रेस इज कॉमन डेव्हलपिंग अँड पुअर कंट्रीज. म्हणून आपल्या देशामध्ये साधारणपणे अशा प्रकारची स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. नाउ सी हिअर इन दिस पिक्चर, इन 2014 2014चं हे एक चित्र आहे ज्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते. देअर हॅड बीन अ ह्यूज लँडस्लाइड्स इन विलेज मालिन, देन तहसील आंबेगाव, डिस्ट पुणे. फॉलोइंग इज द इमेज ऑफ स्कूल रिकन्स्ट्रक्टेड आफ्टर द डिझास्टर. माळीन सारखं सुंदर डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले गाव होतं आणि हे गाव अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे, ओव्हररेन झाल्यामुळे डोंगरामध्ये पाण्याचा फुगवटा झाला, प्रेशर वाढलं आणि त्यामुळे लँडस्लाइड सारखी घटना आंबेगाव तालुक्यामध्ये माळीन या गावाला त्याचा धक्का बसला आणि हे गाव डोंगराच्या कुशीमध्ये गायब झालं. त्या ठिकाणी असणारा एक नमुना म्हणून किंवा एक सॅम्पल म्हणून तिथल्या शाळेची पुनरुभारणी आपल्याला या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. म्हणजे साधारणपणे एखादी घटना घडल्याच्या नंतर आपल्याला ती काय करता येत नाही, स्किप करता येत नाही, सोडून देता येत नाही. तर अशा घटना झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला त्या गोष्टी पूर्ववत होण्यासाठी आपल्याला नव्याने त्याचं रिकन्स्ट्रक्शन करावं लागतं. आणि म्हणून साधारणपणे आपण पाहिलं की ह्या ज्या 3 फेज आहेत, या 3ही फेज खूप महत्वाच्या आहेत. तर पहिली फेज जी आहे ती आहे फेज ऑफ इमर्जन्सी, दुसरी फेज आहे ट्रान्झिशनल फेज आणि तिसरी जी फेज आहे फेज ऑफ रिकन्स्ट्रक्शन फेज. ओके, लक्षात आलं तुमच्या?